सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग 25. साखरेपेक्षा गूळ चांगला असतो, त्याच्याने आपली शुगरसुद्धा कंट्रोलमध्ये राहते. म्हणून माझा मुलगा तर मला चहा पिताना सुद्धा सांगतो, चहामध्ये साखर न टाकता गुळच घ्यायचा. परंतु मी कधी कधी कंटाळा करते. आता मात्र प्रिया आली आहे ना, अगदी माझ्या सगळ्या गोष्टी अगदी काटेकोरपणे पाळते. गोळ्या, औषधी, डाएट सगळं करून घेत आहे. आपले सुनेचे कौतुक करत प्रियांची आई प्रियाच्या बाबांना सांगू लागली. प्रियाच्या बाबांना ते ऐकून फार धन्य वाटत होते. श्रीमंतीमध्ये वाढलेली प्रिया, खरे म्हणजे तिला खरं सांगितलं तर काहीच काम येत नव्हतं. परंतु प्रियांच्या आईने अतिशय कमी दिवसामध्ये तिला बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या होत्या आणि प्रियाला जे जमतं तेच त्या तिच्याकडून करून घेत होत्या. उगाचच त्यांना काय पाहिजे त्याचा हट्ट त्यांनी कधी धरला नव्हता. ही सर्वात चांगली गोष्ट त्यांच्या स्वभावामध्ये होती आणि तेच बघून प्रियाच्या बाबांना असे वाटत होते की आपण यांच्या घरामध्ये लेक देताना खरंच कोणतीच चूक केलेली नाही. प्रत्येक लेकीच्या आयुष्यामध्ये आणि लेकीच्या बाबाच्या आयुष्यामध्ये हा समज असतो, तो फार आणि फार मनाला स्पर्श करणारा असतो. आपली लेक सासरी आनंदी आहे, तिला सासरची मंडळी अतिशय सुखात ठेवत आहेत, या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर खरं म्हणजे त्या मुलीच्या वडिलांचे पोट ते सर्व बघितल्यानंतरच भरत असते. त्यांना दुसरे अन्न खाण्याची त्या दिवशी गरज नव्हती आणि त्यातल्या त्यात जर त्यांच्या आवडीचा पुलावा आणि गुळाचा शिरा जर त्यांना आपल्याच लेकीच्या हातून भेटणार असेल तर मग काही सांगायलाच नको. बाबांनी छान जेवण केले. आपली मुलगी स्वयंपाकात हुशार झाली असे म्हणत आईसाठी सुद्धा डब्यामध्ये शिरा घेऊन गेलेले होते. त्याच गोष्टीमुळे प्रियाला भारी वाटत होते. जरी ती आपल्या आईकडे जाऊ शकत नव्हती तरी तिच्या हाताने बनवलेला तो गुळाचा शिरा आपल्या आईला जेव्हा बाबा देतील आई खाईन. प्रत्येक घासामध्ये त्या मायलेकीचं प्रेम जाणवणार याची जाणीव तिला होती. इकडे प्रियांची आई प्रियांच्या बाबांच्या फोटोला आपल्या मांडीवर ठेवत म्हणाली, हो ऐकलं का, आता काळजी करायची नाही. पाहिलं ना, तुम्ही प्रियाच्या बाबांनी प्रियांश घरी नव्हता तरीसुद्धा आपल्या लेकीसाठी मोबाईल TV आणून दिला. काय हवं काय नको याची सर्व काही इतभूत माहिती घेतली. मला फार काळजी वाटत होती माझ्या मुलाची. शिक्षण तर मी कसे तरी करून दिले होते, पुढे नोकरी त्याची त्यानेच मिळवली होती आणि लग्नाच्या मध्ये सुद्धा जो पैसा लागणार होता तोही त्याने जमा केलेला. आता पुढे कसे होणार याचे दोघांचे, कसे काय जमणार. पैशांची जर गरज पडली तर कुठून आणायचे, कारण सर्व सोंग घेता येतात, हो पैशाचं सोंग आणता येत नाही. प्रियाचे बाबा श्रीमंत आहेतच, त्यांच्या मनामध्ये त्यांच्या श्रीमंतीविषयी गर्व दिसला नाही. तसेच आपली सून प्रियासुद्धा श्रीमंताची मुलगी आहे म्हणून तिने सुद्धा उतल्या मातल्यासारखे केले नाही. गेल्या 10 दिवसांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या म्हातारीशी ती वागत आहे. नाहीतर आजही समाजामध्ये म्हातारी सासू म्हणून तिला कशी वागणूक दिली जाते तुम्हाला सांगायला नको. आता तुम्ही माझी काळजी मुळीच करू नका. ती मला जीव लावेल त्यापेक्षा जास्त मी तिला लावणार. या म्हाताऱ्या डोळ्यांना मरण्याच्या आधी काहीतरी चांगल्या 4 गोष्टी दिसतील. मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये अशी मोकळी निवांत पलगावर बसून TV बघणार आहे. TV बघत असताना अर्थात मला तुम्ही माझ्या आजूबाजूला बसले आहात असे जाणवणार आहे. तुम्ही असते तर आपण दोघांनी किती मज्जा केली असती. मी तुमची किती किती आठवण करते हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. असे बोलताना असताना त्यांना रडू येत होते आणि आपल्या रडण्याचा आवाज आपल्या सुनेला गेला तर उगाचच ती काळजी करत बसेल म्हणून त्यांनी आपले रडगाणे आवर्ते घेतले. मोबाईल हातामध्ये होता. प्रियाच्या मनामध्ये सारखा विचार येत होता, करू का प्रियांशला फोन, काय म्हणतो, रागवेल का आपल्यावर, करूनच बघते एकदा असे म्हटले आणि प्रियाने मोबाईल आपल्या हातामध्ये घेतला. खूप वेळ बघितला
तर रात्रीचे 8 वाजले होते. काय करत असेल तो? ठीक आहे, मी कॉल करून बघते. आणि तिने प्रियांचा नंबर पाहिला आणि त्याला कॉल केला. रिंगटोन वाजत होती बराच वेळ, पण कोणीच मोबाईल उचलत नव्हतं. कदाचित काहीतरी काम करत असेल, परंतु इतक्या रात्री हा? प्रियांश काय काम करत असेल? नाही, कदाचित कुठेतरी बाहेर मुलांकडे फेरी मारण्यासाठी गेला असेल. कदाचित मोबाईल त्याने कमी आवाजावर किंवा त्याचे साऊंड सिस्टीम स्विच ऑफ केली असेल. तर केली असली तरी कुणी फोन केला तर तसे कळते आपल्याला, कारण मोबाईल व्हायब्रेट होतो. कसे कळत नाही त्याला? असे प्रियाच्या वारंवार मनात येत होते. 2-3 मिस कॉल झाले तरीसुद्धा फोन उचलायला नाव घेत नव्हता. तिला फार राग आला. प्रियाश, मी केव्हाच तुम्हाला कॉल करत आहे, तुम्ही मात्र माझा कॉल उचलत नाही. जा, मी नाही बोलत तुमच्याशी. आता मी नाही करणार तुम्हाला पुन्हा फोन, असे तिने म्हटले आणि फोन कोपऱ्यामध्ये बाजूला ठेवत दिला. एवढ्या रात्री काय काम करत असेल हा, कळत नाही का? कुणीतरी फोन करत आहे, मोबाईल व्हायब्रेट होत आहे. मूर्ख पुरुष असेच असतात, कठोर मनाचे दगड कुठले. प्रिया प्रियाशला उगाचच वेडेवाकडे मनातली मनात बोलू लागली. मलाच त्याची आठवण येते, त्याला कुठे येत आहे माझी आठवण? त्याला तर माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आजकाल प्रॉब्लेम झालेला आहे. आता प्रॉब्लेम काय माझ्या हातचा होता का? आला तो नैसर्गिक आहे. शरीरातल्या काही गोष्टी वेळेनुसार घडत असतात. या नाही घडल्या तर तो बाबा कसा होणार, हे सुद्धा कळत नाही का त्याला? प्रॉब्लेम सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. वेळेवर नाही आला तर त्याच्यासाठी दवाखान्यामध्ये जावं लागतं. सांगेल मी सगळं हळूहळू त्याला, पण त्याच्यासाठी तो बोलला तर पाहिजे माझ्याशी. कारल्यासारखा वागतो कडू, प्रियांश कडू. जा, मी नाही बोलणार आता स्वतःहून तुझ्याशी. बघ, तू मला कॉल करून बघ, तुझे मी फोन उचलणार नाही. आता प्रियाने सुद्धा निर्धारच घेतला होता. साधारण अर्ध्या तासामध्ये ती विचार करता करता झोपून गेली. फोन तिने सायलेंटवर करून ठेवलेला होता. त्यामुळे आपले काम आवरून आल्यानंतर प्रियाशने जेव्हा तिचा नंबर बघितला, अर्थात तो नंबर त्याने सेव्ह केलेला नव्हता, म्हणून नक्की तो नंबर कोणाचा आहे हे त्याला सुद्धा माहीत नव्हते. आपल्याला यावेळेस कोण फोन करत आहे इतक्या रात्री याची उत्सुकता त्याच्यामुळे सुद्धा तेवढीच होती. त्याने सुद्धा बऱ्याच वेळा तिला कॉल केलेला होता, जो हिने न उचलल्यामुळे मिस कॉल झालेला होता. मनातले मनात तोही विचार करत होता, मला 5-6 वेळा मिस कॉल देणारे कोण असेल बरं? माझ्या वर्गातील मित्र मैत्रिणी असाव्यात. कदाचित प्रियाकडे फोन आहे, पण तो तिच्या माहेरी आहे. ती कशाला माहेरी जाईल आणि फोन आणणार? त्यामुळे प्रियाविषयी शंका त्याच्या मनात आलीच नाही. आणि तो सुद्धा आपल्या अंथरुणावर झोपला आणि मनातली मनात विचार करू लागला, उद्या सकाळी पुन्हा कॉल करून बघतो, असे म्हणत प्रियाश झोपून गेला. साधारण रात्री 3 वाजता स्वयंपाक खोलीमध्ये उंदराने खुडबुड करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे आवाज झाला. प्रियाला जाग आली. प्रिया घाबरत घाबरत स्वयंपाक खोलीत जाऊन कुठे कोणत्या दिशेला आवाज आला, उंदीर कुठे आहे हे बघण्यासाठी गेली. परंतु तिला उंदीर मात्र कुठेच दिसला नाही. झोप आता मोडली आहे. काय करावे? आता पुन्हा झोप लागणे कठीण आहे. टीव्ही लावला तर आई उठतील, मग काय करू? शेवटी तिने पुन्हा आपल्या हातामध्ये मोबाईल घेतला आणि बघायला सुरुवात केली. तर तिला प्रियाशने प्रत्युत्तर म्हणून दिलेले 4-5 वेळा केलेले कॉल आणि हिने न उचलल्यामुळे ते झालेले मिस कॉल दिसून आले. प्रियांशराव, तुम्ही सुद्धा मला कॉल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता समजलंच असेल, आपण कोणाला तरी कॉल करतो आणि जेव्हा समोरचा व्यक्ती लगेच ताबडतोब तो कॉल उचलत नाही, किती त्रास होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तर माहिती होते मी कुणाला कॉल केले आहे, पण तुला कुठे माहीत आहे? तू कुणाला कॉल करत आहे रात्रभर? तू सुद्धा झोपला नसशील, जशी मी सुद्धा तुझ्या आठवणीमध्ये जागी आहे, तसे आज तू सुद्धा तिकडे जागा असशील. फरक एवढाच आहे की मी निदान तुझाच कॉल होता आणि मी पण तुलाच कॉल केला होता, म्हणून मला त्याबद्दल पूर्ण माहिती आहे. तू मला सकाळी कॉल करशीलच याची सुद्धा खात्री आहे,
पण तुझ्या मनामध्ये मात्र अजूनही शंकाच असतील. मला मज्जा येत आहे असे तुला चिडवण्यामध्ये. याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याची तिने ठरवले. प्रिया सकाळी थोडी उशिरा उठली. तोपर्यंत प्रियांच्या आईचे सर्व काम आवरले होते. अगदी जेवणसुद्धा तयार झालेले होते. प्रियाला समोर बघितल्यानंतर त्यांनी स्वतःहून प्रियाला विचारले, काय ग प्रिया, ओटीपोट फार दुखत होते का? तुझे रात्री दिसली मला तू स्वयंपाक खोलीमध्ये काही शोधताना. परंतु मला मेलीला गुडघ्याचा त्रास एवढा होत होता, उठावेसे वाटतच नव्हते. आणि मी उठली तरी मी काय मदत करणार? तो त्रास तुला सहन करावा लागणार. या दिवसामध्ये ओटीपोट दुखणारच, सवय झालेली असते मुलींना या त्रासाची. मला खरं तर कमरेचा फार त्रास होत आहे. सारखं डोकंसुद्धा दुखत होतं. रात्री माझा आई, तुम्ही असं माझ्याशी प्रेमानं बोलला की मला होणारा त्रास अर्ध्यापेक्षा जास्त कमी होऊन जातो असं वाटतं. माझी आई माझ्या जवळ आहे. पण खरं सांगू का, माझ्या आईने सुद्धा एवढ्या प्रेमानं मला कधी विचारलं नाही. याबद्दल तरी माझी आई सकाळी 6 वाजता शेतात निघून जायची आणि त्यानंतर मी मात्र घरातले सर्व काम करत राहायचे. आमच्याकडे कामाला बाया होत्या, परंतु मला स्वतःला माझे काम स्वतःच करायला आवडायचे, निदान या दिवसामध्ये तरी. प्रिया असे बोलली आणि लगेच प्रियांच्या आईने आपल्या दोन्ही हातांनी तिची नजर उतरवली. तिला म्हणाल्या, प्रिया बघ बाई, सासू मुलींना आवडत नसते आणि इथे मात्र माझी सून, तिच्या आईने तिला कधी काही विचारलं नाही, पण सासू विचारत आहे म्हणून धन्यता मानणारी. अशीच नेहमी माझ्यावर प्रेम माया ठेव. मी सुद्धा तुला कधी प्रेमामध्ये कमी पडू देणार नाही. आकाशाकडे पाहत म्हणाली, रात्री सांगत होती तुम्हाला पाहिलं ना किती गुणाची सून मिळाली आहे आपल्याला. तुम्ही पाहिजे होते यावेळेस इथे आपल्याला, मुलाचा आणि मुलाच्या बायकोला बघण्यासाठी. प्रियांची आई बहुतेक प्रियांचे बाबा आकाशात गेलेले, देवाघरी गेलेले म्हणून वरती बघून बोलत असावी असे प्रियाला वाटले आणि म्हणून तिने न दिसणाऱ्या त्या सासऱ्यांना आकाशामध्ये बघत त्यांना नमस्कार केला. ते बघून तर प्रियांच्या आईला अजूनच जास्त आनंद झाला. चल बाई, मी बोलत बसली तर तुझं काम होणार नाही. मी जाते बाहेर ओट्यावर बसायला. कर तू तुझी कामं कर आणि सर्व झालं की मला बोलव. आपण दोघी मिळून जेवायला बसूयात. असे म्हणून प्रियांची आई बाहेर निघून गेली ओट्यावर बसण्यासाठी. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.